जय भीम, जय संविधान. नमस्कार, आपण पाहत आहात मंडे टाइम्स न्यूज. मालेगाव शहरात अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवत आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीच्या वतीने धाक महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक एकात्मता चौक या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी नागरिक आणि कार्यकर्त्यांनी जय भीम, जय संविधान, आरक्षण आमचा घटनात्मक अधिकार आहे अशा घोषणा देत आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध दर्शविला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी विविध मान्यवरांनी आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. आनंदराज आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध जाती समाजांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी तसेच बौद्ध मातंग समाजामध्येही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले. समाजाने एकत्रित राहून आपल्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहनही त्यांनी केले. रुक्मिणीताई लोंढे यांनी मातंग समाजातील शैक्षणिक मागासलेपणाचा मुद्दा उपस्थित केला. आरक्षण उपवर्गीकरणाबाबत समाजामध्ये व्यापक जनजागृती होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनीही आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे व शिक्षणामुळे वंचित समाजाला प्रगतीची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. मोर्चाच्या वतीने माजी न्यायाधीश अनंत बदर समितीचा अहवाल रद्द करावा, अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, संविधानाने दिलेले आरक्षण अबाधित ठेवावे आणि घटनात्मक हक्कांचे संरक्षण करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार विशाल सोनवणे यांच्याकडे समितीच्या वतीने सादर करण्यात आले. मोर्चाला ऐड अमन आंबेडकर, संजय खामकर, सुशील सूर्यवंशी, बिपिन पटाईत, ऐड आकाश सुरवाडे, माननीय नगरसेवक राजेश गंगावणे, नगरसेवक करण चव्हाण, दादाजी शेजवळ, बाळासाहेब पगारे, प्राध्यापक आर. पी. पवार, डॉक्टर मोतीराम पानपाटील, अनिल पाटील, निखिल पवार, शेखर पगार, बापूजी चव्हाण, माननीय नगरसेवक विठ्ठल बर्वे, अनिल जाधव यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान उपवर्गीकरणाला ठाम विरोध आणि आरक्षण आमचा घटनात्मक अधिकार आहे या भूमिकेवर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.